आणि 3 मे आंतरराष्ट्रीय बिबट दिनानिमित्त मुंबईमधील राणीच्या बागेमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। पाहूया। 3 मे हा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन म्हणून साजरा केला जातो। बिबट्यांची होणारी कमी झालेली संख्या आणि बिबट्यांचं संवर्धन यासाठी 3 मे रोजी आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन हा साजरा केला जातो आणि याच निमित्ताने मुंबईतील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान वनस्पती उद्यान या राणीच्या बागेमध्ये एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे। तो असा उपक्रम आहे की यामध्ये बिबट्या संदर्भातली सगळी माहिती या ठिकाणी देण्यात येते आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने बिबट्याला ट्रॅक केलं जातं किंवा ट्रॅप केलं जातं त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे दाखवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। ज्याप्रमाणे जंगलामध्ये बिबट्याची छायाचित्र ही काढण्यासाठी ज्या प्रकारचे कॅमेरे लागतात ते सुरुवातीपासूनचे तर आत्तापर्यंत असलेली टेक्नॉलॉजीचा वापर करून हे सगळे कॅमेरे जे आहेत ते जंगलामध्ये लावले जातात एका काही विशिष्ट अंतरावर आणि त्यानंतर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी या बिबट्याचे छायाचित्र किंवा त्याच्या हालचालींवर लक्ष दिलं जातं। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच संपूर्ण राणीच्या बागेमध्ये समोर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बिबट्याचं एक दालन आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे याच सगळ्यामध्ये राणीच्या बागेत सगळ्यात जास्त ही शाळेतली मुलं किंवा बच्चे कंपनी येताना पाहायला मिळते। अशा प्रकारची जनजागृती केली जाते। या सगळ्या संदर्भात शालेय विद्यार्थी असेल इथे येणारे पर्यटक असतील त्यांना बिबट्या संदर्भातली माहिती दिली जाते। त्यामुळे 3 मे रोजी आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन हा साजरा केला जातो आणि त्याच सगळ्या संदर्भात बिबट्याचं संवर्धन आणि या सगळ्या संदर्भातली जनजागृती ही या मोहिमेच्या माध्यमातून आपल्याला करण्यात येताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।